नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. बघूया आज आपण मार्केटमध्ये काय केलं आणि उद्या काय करणार आहोत. उद्या बजेट आहे, उद्या शनिवार आहे, तरी पण मार्केट ओपन आहे. बजेटचा दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे उद्या. ठीक आहे. तर त्यानुसार आपण आज प्लॅनिंग करूया. जनरली आज मार्केटमध्ये काय झालं ते बघूया. ठीक आहे. तर मार्केटमध्ये ओपनिंग फ्लॅट झाली, त्यानंतर हे कंटिन्यू झालं. पण आपण बुलिशला गेलो नाही. आपण थोडा वेट एंड वॉच केला. 10 नंतर आपण हा सेलिंगचा स्कॅल्प टाकला. ठीक आहे. तर तो तेवढा स्कॅल्प होता. आपण स्कॅल्प टाकल्यानंतर लगेच रिव्हर्सची पोझिशन घेत नाही. थोडंसं वेट करतो सेकंड ट्रेडसाठी. तिथे रिव्हर्स नंतर झाल्यानंतर इथं काय मला काही जास्त मूव्हमेंट दिसत नव्हती. म्हणजे बुलिशला. कारण हा ड्रॉपच झाला पुन्हा इथे. जरी आपण इथे गेलो असतो तरी हा प्रीमियम डीकेमध्ये आपला लॉसच झाला असता. ठीक आहे. नंतर हा एक ट्रेड होता आपला. तो इथपर्यंत होता. जो की आपला रेझिस्टन्स होता. इथून आपण सेलला बसणार होतो. आपण इथं सेलला बसलो आणि इथं आपला एस-एल लागला. एस-एल ॲक्चुअली प्रीमियममध्ये नाही लागला, पण स्पॉटमध्ये कॅन्डल क्लोज झाली म्हटल्यानंतर आपल्याला क्लोज करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग इथे एस-एल लागल्यानंतर आपण इथून इथं जशी कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाली, तसं आपण हे सेलिंगचा स्कॅल्प एक टाकला. ठीक आहे. मग ओव्हरऑल आपली पोझिशन नॉर्मल कंडिशनला आली. म्हणजे जो हा एस-एल इथं लागलेला, तो पुन्हा तो रिकव्हर झाला. ठीक आहे. तर ओव्हरऑल जे काही प्रॉफिट झालं ते हे एका स्कॅल्पमध्ये झालं आणि हा एक लॉस कव्हर झाला. ठीक आहे. तर असा एक आज फक्त 2च ट्रेड झाले. हा एक आणि हा एक. सॉरी टोटल 3 ट्रेड झाले. म्हणजे हा तिसरा एक सेलिंग स्कॅल्प आला. म्हणजे आपले लेव्हल क्लिअर कट आहेत. फक्त आज एक चूक काय झाली म्हणजे गलती काय झाली, ही जी लेव्हल होती की नाहीतर मी चुकून काल ड्रॉ करत असताना साधारण मी इथं ड्रॉ केलेली, नाही का, इथं. तर ती चुकून म्हणजे गलती झाली माझी. त्याच्यामुळं हा जो मूव्ह आहे ना आपल्याला क्लिअर कट थोडासा बुलिशचा मूव्ह कॅप्चर नाही करता आला. म्हणजे ही गलती मान्य करता आली पाहिजे. ठीक आहे. तर मग असा विषय झाला. तर आता उद्यासाठी हा रेझिस्टन्स असणार म्हणजे हा सपोर्ट असणार आहे. ठीक आहे. तर उद्या मार्केट कुठे ओपन होतंय ते महत्त्वाचं आहे. उद्या रेंज भरपूर मोठी आहे. उद्या मिनिमम निफ्टी 500, 700, 700, 800 पण पॉइंट चालू शकते. जनरली मिनिमम 500 पॉइंट तरी निफ्टी मूव्ह होते. त्यानंतर बँक निफ्टी जर बघितलं तर कमीत कमी 1500 पॉइंट मूव्ह होते मिनिमम. सो आपण त्या त्या दृष्टीनं प्लॅन करूया. ठीक आहे. तर समजा फ्लॅट ओपन झालं किंवा काय झालं तर मला ओव्हरऑल आता मार्केट बुलिश दिसतंय बरं का. मी तुम्हाला सांगतो कसं काय विषय आहे. म्हणजे हे जर लास्टचा जर हा पुन्हा काल पण हा सीन झाला. हा सेल ऑफ आला आणि पुन्हा रिकव्हर झाला. आज पण सेम सिच्युएशन आणि लास्टच्या कॅन्डल तो काय करतो डे हाय टेस्ट करतोय. म्हणजे काय तर बायर्स अग्रेसिव्ह आहेत असं कन्सिडर होतं याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता बघूया मार्केटमध्ये आपण डेली टाईम फ्रेमनुसार बघूया, की डेली टाईम फ्रेममध्ये काय विषय आहे. तर डेली टाईम फ्रेमनुसार हा ब्रेकआउट आहे. म्हणजे ह्या ओपन एक्झिक्युटिव्ह हाय कॅन्डलच्या वरती हा ब्रेकआउट आहे. जर समजा ब्रेकआउट सस्टेन नाही झाला, तर मग खाली किती मोठं टार्गेट आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगतो 15 मिनिटामध्ये घेऊन. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच वेळा ब्रेकआउट सस्टेन नाही होत. ठीक आहे. म्हणजे हा जर निफ्टीचा बघितला, त्यानंतर बँक निफ्टीचा आपण तुम्हाला ओपन करून दाखवतो. बँक निफ्टीमध्ये हा तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न दिसतोय. बँक निफ्टीमध्ये हा डब्ल्यू आहे. त्यानंतर सेन्सेक्समध्ये आणि निफ्टीच्या चार्टमध्ये काही फरक नसतो. ठीक आहे. बऱ्यापैकी सेमच असतोय. सपोर्ट रेझिस्टन्स पण अल्मोस्ट सेम असतात. त्यानंतर फिन निफ्टी. फिन निफ्टीमध्ये मला काय असं जास्त एक्स्ट्रा व्ह्यू काही दिसत नाहीये फिन निफ्टीमध्ये डेली टाईम फ्रेमनुसार आणि आय-टी वगैरे ह्याचा महत्त्वाची फायनान्शियल सर्व्हिस ह्या दोघांचं एक सेम असतं. म्हणजे फायनान्शियल सर्व्हिस आणि बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये डब्ल्यू दिसतोय. जर डब्ल्यू सस्टेन झाला तर ट्रिपल टॉप. थोडक्यात ट्रिपल टॉप जर झाला तर ते खाली टार्गेट ट्रिपल टॉपचा म्हणजे एम बनतो थोडक्यात. मग त्यानंतर मग सेलिंगला आपल्याला टार्गेट चांगलं मिळतं. ठीक आहे. तर आपला मेन स्पॉट काय असतो बऱ्यापैकी आपण निफ्टीमध्ये ट्रेड करतो. बँक निफ्टीमध्ये पण करतो, पण क्लिअर कट डायरेक्शन मिळाल्यानंतर. ठीक आहे. तर त्या लेव्हल थोडंसं वेगळे असतात. बँक निफ्टीच्या आणि फिन निफ्टीच्या पूर्णपणे वेगळे असतात. निफ्टीचा आणि बँक निफ्टीच्या लेव्हलचा काहीही संबंध नसतो. ठीक आहे. तर ओव्हरऑल जर आपण आता बघितलं तर हे मार्केट लोअर हाय फॉर्मेशन करत निघालंय. ठीक आहे किंवा हायर लो आपण म्हणू शकतो. तर मग ही एक ट्रेंड लाईनमध्ये चालू जोपर्यंत ही ट्रेंड लाईन सस्टेन चालली आहे, तोपर्यंत बेरिश नाहीये. ठीक आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू ट्रेंड लाईन. तर आता इथं विषय काय आहे, आपण जनरली ट्रेंड लाईन जास्त फॉलो नाही करत. आपण मेनली सपोर्ट एंड रेझिस्टन्सच जास्त फॉलो करतो. तर आता इथं बघूया. जो हा आपला ब्रेकआउट पॉइंट होता ना, तो हा. तर ह्याच्या खाली जर मार्केट निघालं ना, तर हा टोटल बुल ट्रॅप झाला आणि इथून मग आपल्याला हे मिनिमम एवढं टार्गेट मिळेल खाली. खाली भयंकर टार्गेट आहे ह्याच्या खाली. कारण हा ब्रेकआउट फेल होतोय ह्याच्यामध्ये. जर समजा चुकून मार्केट इथं गॅप डाउन ओपन झालं, इथं सस्टेन झालं. लास्ट टाईमचे 15 माझ्या मते लास्टचं 6 जूनचं काहीतरी ते बजेट झालं ना, त्यावेळेचं चेक करा. पहिल्या कॅन्डलला लोकांना बऱ्यापैकी माहिती असतं. म्हणजे मोठे ऑपरेटर असतात ना, त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं, की मार्केट कुठं ओपन होणार आहे, काय म्हणजे बऱ्यापैकी त्यांना इनसाइड न्यूज असतात. ठीक आहे. तर आता इथं बघूया, की आता प्लॅन करूया. उद्या मार्केट महत्त्वाचा थोडासा वेगळा दिवस आहे आणि शनिवारी ओपन होतंय. म्हणजे शनिवारी मार्केट ओपन आहे. ठीक आहे. तर त्या दृष्टीने आपण प्लॅन करूया.
जर समजा इथं कुठेतरी ओपन झालं आणि जोपर्यंत आपला हा रेझिस्टन्स आहे म्हणजे आता हा आपला सपोर्ट झाला, ठीक आहे. तर म्हणजे हा पण आपला सपोर्ट झाला, ठीक आहे. जर समजा इथं कुठेतरी ओपन झालं आणि पुन्हा जर रिटेस्ट करून हे कंटिन्यू निघायला लागलं, तर आपण हे बुलिशला जाऊ शकतो, ठीक आहे. तर बुलिशचं पहिलं टार्गेट माझं 680 ते 700 हे राहील आणि त्यानंतर वरती सस्टेन झाल्यानंतर 22,800. 22,800च्या वरती पुन्हा मग 200 पॉइंट मिळतात, ठीक आहे. 22,800च्या वरती पुन्हा ते 200 पॉइंट मिळतात. हे झालं बुलिशचं टार्गेट. आणि बेरीजचं आणि ॲक्चुअली आज एक विषय काय झालाय माहिती आहे का? आज जर इथं आपण जर बघितलं, तर इथं विक्स पाडलाय 16.25 केलाय. जनरली असं कधी होत नाही. कारण अ, ज्यावेळेस बजेट म्हणजे अनाउन्समेंट समथिंग नाही बजेट झाल्यानंतरची, म्हणजे बजेट कंप्लीट झाल्यानंतर त्यानंतर विक्स ड्रॉप करतात. पण आज असा विषय झालाय, की बजेट ह्यांनी ॲडव्हान्समध्येच म्हणजे विक्स जो आहे ना, तो ॲडव्हान्समध्येच ह्यांनी ड्रॉप केलाय. म्हणजे आज हा जो बायिंगचा जो मूव्ह झाला की नाही ह्याच्यामध्ये प्रीमियम म्हणजे एवढा हाय प्रीमियम असताना विक्स 5 ते 6% न ड्रॉप होणं म्हणजे म्हणजे भयंकर गोष्ट आहे. मग ह्याच्यामध्ये आपण ऑप्शन बाहेर सस्टेन नाही करू शकत. ठीक आहे. मग फक्त स्कॅल्पिंग करू शकतो. म्हणजे ह्या कॅन्डलला स्कॅल्प किंवा इकडे कुठेतरी स्कॅल्प ठीक आहे. पोझिशनल ट्रेड नाही घेऊ शकत. कारण पोझिशनल ट्रेड घेत असताना बऱ्यापैकी प्रीमियम डिकेमध्येच हा सगळा विषय होतो. ठीक आहे. तर आता प्लॅन मी तुम्हाला सांगितला, की ह्याच्यावरती कंटिन्यूएशन टार्गेटला म्हणजे बरंच टार्गेट आहे वरती 800-800च्या वरती पण पुन्हा सस्टेन झालं तर मोठं टार्गेट आहे. ठीक आहे. जर समजा बुल ट्रॅप झाला, आता ह्याच्यामध्ये काय 2च सीरीज असणार. इथं 20.5 तर बजेट शक्यतो राहत नाही. पण चुकून राहिलं तर काय आय डोंट नो. मग ह्या रेंजमध्ये जर कुठेतरी फसलं गेलं तर मग 20.5 राहील. मग त्यानंतर 2-3 इव्हेंट आहेत अजून पुढे. इलेक्शन आहे. दिल्ली इलेक्शन आहे. त्यानंतर मग आर पॉलिसी आहे. मग त्यावेळेस मग आपल्याला मूव्हमेंट मिळेल. जनरली बऱ्यापैकी असंच होतं. ज्यावेळेस आर पॉलिसी अनाउन्स होते त्या दिवशी ते रिएक्शन देत नाहीत. त्याचं कन्क्लुजन काढून पुढच्या 2 दिवसात रिएक्शन मिळते आपल्याला. तसं बजेटचं पण बऱ्यापैकी होतं. बजेट एनालिसिस करायला लोकांना वेळ लागतो. म्हणजे त्यानंतर मग मूव्हमेंट मिळते चांगली. म्हणजे जर बजेटचं सेंटिमेंट जर पॉझिटिव्ह असेल, तर तेवढ्यापुरतं ते मार्केट सेलिंगला किंवा बायिंगला येतं किंवा म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह काय असेल ते. मग त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी आपल्याला चांगली मूव्हमेंट मिळते. ठीक आहे. आता विषय काय की जर समजा ह्याच्या खाली आलं ओपन झालं, ह्याच्या खाली ओपन झालं तर मग हे सेल ऑफला बुल ट्रॅप झाला किंवा मग हे सेलिंग चांगलं टार्गेट मिळालं खाली. मग हा पण सपोर्ट नाही जो 1 मिनिट जो मी तुम्हाला डेली टाईम फ्रेममध्ये दाखवलेला ना, 1 मिनिट. जो हा सपोर्ट आहे ना, आता इथून बघा आपण काय मी त्या लास्टच्या व्हिडिओ तुम्ही एकदा बघा. मी आता डेट एक्झॅक्ट माहीत नाही मला. थोडक्यात हां, म्हणजे ह्या दिवशी मी तुम्हाला म्हटलेलं की हा मेजर सपोर्ट आहे. ही तारीख किती आहे? 27 जानेवारीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करा. मी डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करून दाखवलं की इथून हे इझिली ब्रेक होत नाही. सो इथून रिव्हर्स झालं. पण त्या दिवशी गॅप अप ओपन झालं आणि मग आपल्याला आपण ट्रेड केला की नाही 1 मिनिट चेक करूया. हां, म्हणजे हा ट्रेड आपला मिस झाला नाही का त्या दिवशीचा, परवा दिवशीचा. 3 दिवसापूर्वीचा. ठीक आहे. मग तिथून पुढे कंटिन्यूअस चाललंय आणि मग मी एक्सप्लेन पण असं केलेलं, की जर समजा हे सस्टेन नाही होत आहे ना म्हणजे इथून फर्स्ट ह्याच्यामध्ये अटेम्प्टमध्ये नाही ना ब्रेकआउट होत, तर मग हे पुन्हा हे खाली असं येऊ शकतं. तर ठीक आहे. तर इथं विषय काय माहिती आहे, की जर ह्याच्यानुसार जर आपण चेक केलं की नाही, तर हे मिनिमम पहिलं टार्गेट हे राहील आणि ह्याच्यावरती सस्टेन झाल्यानंतर मग हे मिनिमम हे टार्गेट राहील. मग ते एका दिवसात येईल किंवा मग 2 दिवसात येईल. पण येईल मग वरती. आणि त्यानंतर मग हे डिसाईड होईल मार्केट मग पुन्हा खाली पडायचं की काय करायचं? ठीक आहे. हे डेली टाईम फ्रेमनुसार असा विषय आहे. ओव्हरऑल बजेटचा माझा प्लॅन चांगला आहे. म्हणजे मी बऱ्यापैकी एनालिसिस केलंय आणि सपोर्ट रेजिस्टन्सचा प्रॉपर ड्रॉ आहे. मला म्हणजे आपल्याला सगळ्यांना एक्झॅक्ट माहिती आहे की कुठून काय लेव्हल असेल. ह्याच्या खाली तुम्हाला सेललाच प्लॅन करायचा आहे. ह्याच्या खाली फक्त एक 15 मिनिटाची जरी कॅन्डल क्लोज झाली ना, तरी तुम्हाला कुठंच काय बघायचं नाही. फक्त त्या कॅन्डलचा हाय लावून हायचा जो एस-एल असेल तो लावून तुम्हाला सेलला पोझिशन फक्त ट्रेल करत जायचं आहे. ठीक आहे. व्होलॅटिलिटी चांगली असणार आहे उद्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपला आजचा बजेटचा प्लॅन तयार आहे. तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण पाठवा. ठीक आहे. थँक